हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर स्टेट्स ऑफ मॅटर स्टँडर्ड 11 आणि लेक्चर नंबर आहे 3. आणि आज आपल्याला टॉपिक जो लक्षामध्ये घ्यायचा आहे तो आहे अबाउट पोलार अँड नॉन पोलार मॉलिक्यूल. तुम्हाला माहिती आहे की ॲटममध्ये इक्वल नंबर ऑफ पॉझिटिव्ह प्रोटॉन आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे काय? इन ॲटम नंबर ऑफ पॉझिटिव्ह प्रोटॉन इज इक्वल्स टू नंबर ऑफ निगेटिव्ह इलेक्ट्रॉन. म्हणजे ॲज अ होल atom is electrically neutral. Whenever there is an interaction between two or more atoms, then it forms a molecule. दोन किंवा दोन पेक्षा जास्त ॲटमचं इंटरॅक्शन झालं की त्या ठिकाणी मॉलिक्यूल तयार झाल्याचं आपल्याला दिसून येतं. इंटरॅक्शन ऑफ टू ऑर मोर ॲटम्स फॉर्म्स अ मॉलिक्यूल. आता या मॉलिक्यूलमध्ये आपल्याला असं दिसून येतं की सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज असतो. कशामुळे? तर इन अ मॉलिक्यूल देर इज अ सेंटर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज ड्यू टू न्यूक्लियाय ऑफ इंटरॅक्टिंग ॲटम. या मॉलिक्यूल तयार होताना जे इंटरॅक्टिंग ॲटम्स आहे त्यांचा जो न्यूक्लियस आहे, त्या सगळ्या ॲटमचा जो न्यूक्लियस आहे तो एक पॉझिटिव्ह चार्ज सेंटर तयार करत असतो. त्याच वेळेला मॉलिक्यूलमध्ये एक निगेटिव्ह चार्ज सेंटर सुद्धा तयार होत असतं ड्यू टू द इलेक्ट्रॉन्स ऑफ द इंटरॅक्टिंग ॲटम. काय म्हणतोय लक्ष द्या. इंटरॅक्शन ऑफ टू ऑर मोर ॲटम्स गिव्स अस अ मॉलिक्यूल. नाउ इन मॉलिक्यूल देर इज अ चार्ज, देर इज अ सेंटर ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज. देर इज अ सेंटर ऑफ अ पॉझिटिव्ह चार्ज. कशामुळे? तर ड्यू टू न्यूक्लियाय ऑफ द रिॲक्टिंग ॲटम. हे जे रिॲक्टिंग ॲटम्स आहेत जे मॉलिक्यूलला तयार करतात त्यांचे जे न्यूक्लियाय, ते न्यूक्लियाय एकत्रित येतात आणि ते पॉझिटिव्ह चार्ज सेंटर तयार करतात. त्याच वेळेला अजून एक सेंटर तयार होतं, दॅट इज द सेंटर ऑफ निगेटिव्ह चार्ज. कोणामुळे? तर ड्यू टू द इलेक्ट्रॉन्स ऑफ द रिॲक्टिंग ॲटम. हे जे रिॲक्टिंग ॲटम्स आहे ज्यांनी मॉलिक्यूल तयार केला त्यांच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहे ते इलेक्ट्रॉन्स एक निगेटिव्ह चार्ज सेंटर तयार करतात. म्हणजे मॉलिक्यूलच्या आतमध्ये दोन चार्ज सेंटर, एक पॉझिटिव्ह चार्ज सेंटर, एक निगेटिव्ह चार्ज सेंटर. पॉझिटिव्ह चार्ज सेंटर इज बिकॉज ऑफ द न्यूक्लियाय ऑफ द रिॲक्टिंग ॲटम. निगेटिव्ह चार्ज सेंटर इज बिकॉज ऑफ द इलेक्ट्रॉन्स ऑफ द रिॲक्टिंग ॲटम. आता हे जे दोन चार्ज सेंटर आहे, एक पॉझिटिव्ह चार्ज सेंटर, एक निगेटिव्ह चार्ज सेंटर, इफ दीज टू चार्ज सेंटर कोइन्साइड्स विथ ईच अदर, एकमेकावरती जर का ते कोइन्साइड होत असतील तर अशा वेळेला तो जो मॉलिक्यूल आहे तो नॉन पोलार मॉलिक्यूल असल्याचं दिसून येतं. If these two charge center coincide at one point, then that molecule is found to be non-polar with a zero dipole moment. डायपोल मोमेंट काय आहे मी आताच तुम्हाला थोडक्यात स्पष्ट करणार आहे. सध्याला फक्त शब्द लक्षात घ्या. जर का हे दोन चार्ज सेंटर, एक पॉझिटिव्ह चार्ज सेंटर, एक निगेटिव्ह चार्ज सेंटर, इफ दे कोइन्साइड ॲट अ पॉइंट देन द मॉलिक्यूल इज फाउंड टू बी नॉन पोलार विथ अ झिरो डायपोल मोमेंट. पण जर का हे जे दोन चार्ज सेंटर आहे ते डज नॉट कोइन्साइड, ते वेगवेगळे असले, हा पॉझिटिव्ह चार्ज सेंटर, हा निगेटिव्ह चार्ज सेंटर, इफ दे डज नॉट कोइन्साइड विथ ईच अदर देन द मॉलिक्यूल इज फाउंड टू बी अ पोलार मॉलिक्यूल विथ अ नॉन झिरो डायपोल मोमेंट. विथ अ नॉन झिरो डायपोल मोमेंट. मी काय बोलतोय लक्ष द्या. तर धिस इज द कन्सेप्ट. ही कन्सेप्ट या ठिकाणी आपण पोलार आणि नॉन पोलार मॉलिक्यूल विषयी मांडलेली आहे. काय बोललो आपण यामध्ये की ॲटम मध्ये नंबर ऑफ पॉझिटिव्ह प्रोटॉन आणि नंबर ऑफ निगेटिव्ह इलेक्ट्रॉन सारखे असतात. त्यामुळे ॲटम ॲज अ होल इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम इंटरॅक्ट होतात तेव्हा ते मॉलिक्यूल तयार करतात. मॉलिक्यूलच्या आतमध्ये दोन चार्ज सेंटर असतात, एक पॉझिटिव्ह चार्ज सेंटर, एक निगेटिव्ह चार्ज सेंटर. पॉझिटिव्ह चार्ज सेंटर इज ड्यू टू द न्यूक्लियाय ऑफ द रिॲक्टिंग ॲटम. निगेटिव्ह चार्ज सेंटर इज ड्यू टू the electrons of the reacting atom. If these two charge center coincide at a point then that molecule is found to be non-polar molecule with a zero dipole moment. But if these two charge center does not coincide with each other then the molecule is found to be polar molecule with a non-zero dipole moment. Now what is dipole moment in short? Dipole moment is used to measure the polarity. आपण दिलाय वाक्य, polarity can be measured in terms of dipole moment.
पोलॅरिटी ही डायपोल मोमेंटच्या माध्यमातून मोजली जाते. जर का डायपोल मोमेंट 0 असेल तर तो मॉलिक्यूल नॉन पोलार असतो आणि डायपोल मोमेंट 0 सोडून काही त्याला व्हॅल्यू जर का असेल तर तो मॉलिक्यूल पोलार असल्याचं दिसून येतं. म्हणजे डायपोल मोमेंट 0 नॉन पोलार मॉलिक्यूल. काहीतरी व्हॅल्यू आहे डायपोल मोमेंटला, नॉन झिरो डायपोल मोमेंट आहे, मग अशा वेळेला तो मॉलिक्यूल पोलार असल्याचं दिसून येतं. आता ही डायपोल मोमेंट काढतात कशी ते आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं. आता डायपोल मोमेंट काढतात कशी ते आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. बघा, लक्ष द्या. डायपोल मोमेंट इज द प्रोडक्ट ऑफ चार्ज ऑन वन ऑफ द स्पेसीज मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. समजा आपण असं म्हटलं की एक मॉलिक्यूल आहे ए आणि बी. ठीक आहे, ए वर पॉझिटिव्ह चार्ज, बी वर निगेटिव्ह चार्ज. मग या दोन ॲटम पैकी कोणत्या तरी एका ॲटम वरचा मॅग्नेट्यूड ऑफ द चार्ज तुम्ही या ठिकाणी घ्यायचा आहे. मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज ऑन वन ऑफ द स्पेसीज, आयदर पॉझिटिव्ह घ्या निगेटिव्ह घ्या, दोघांपैकी कोणाचंही मॅग्नेट्यूड घ्यायचं आहे. ठीक आहे, मग मॅग्नेट्यूड ऑफ द चार्ज ऑन वन ऑफ द स्पेसीज मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस दॅट गिव्स अस द डायपोल मोमेंट. काय सांगितलंय बघा, डायपोल मोमेंट इज द प्रोडक्ट ऑफ द magnitude of charge on one of the species and distance between two charges. Now, the charge on one of the species is measured in Q electrostatic unit and distance between two charges is denoted by L centimeter, while the dipole moment is denoted by mu. Mu is equals to Q ESU into L centimeter. That is, dipole moment mu is equals to Q into L ESU centimeter. Now this Q is of the order of 10 raised to power minus 10 electrostatic unit. तेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट काय आहे लक्ष द्या. इट इज द युनिट विच इज यूज टू मेजर द चार्ज. चार्ज मोजण्याचं ते एक युनिट आहे. जसं कुलोम हे सुद्धा इट इज द युनिट टू मेजर द चार्ज. तर तसंच इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट हे सुद्धा एक युनिट आहे टू मेजर द चार्ज. मग इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट आणि कुलोम या दोघांमधलं रिलेशन काय आहे बघा. 1 electrostatic unit, that is 1 ESU, is equal to 3.46 into 10 raised to power minus 10 coulomb. This is the relation between ESU and coulomb. ESU and coulomb both are the unit which are used to measure the charge. पुन्हा काय सांगितलंय, डायपोल मोमेंटच्या मदतीने पोलॅरिटी मोजल्या जाऊ शकते. डायपोल मोमेंट इज द प्रोडक्ट ऑफ चार्ज ऑन वन ऑफ द स्पेसीज किंवा मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज ऑन वन ऑफ द स्पेसीज अँड डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. This charge is measured in Q ESU, that is electrostatic unit, while distance between two charges is measured in L centimeter. Dipole moment is denoted by mu. Mu is equals to Q ESU into L centimeter, that is mu is equals to Q into L ESU centimeter. This Q is of the order of 10 raised to power minus 10 ESU, while L is of the order of 10 raised to power minus 8 ESU, minus 8 centimeter in fact. That's why mu is of the order of 10 raised to power minus 10, 10 raised to power minus 8, total झालं 10 raised to power minus 18 ESU centimeter. Dipole moment ही कोणत्या ऑर्डर मध्ये असते तर 10 raised to power minus 18 ESU centimeter या ऑर्डर मध्ये असल्याचं दिसून येतं. The unit of dipole moment is dBi. 1 dBi is equal to 1 d is equal to 10 raised to power minus 18 ESU centimeter. ओव्हरऑल काय तर डायपोल मोमेंटच्या मदतीने पोलॅरिटी मोजता येईल. डायपोल मोमेंट 0 असेल तर नॉन पोलार आहे. डायपोल मोमेंट नॉन 0 असेल तर मॉलिक्यूल काय असतो, पोलार मॉलिक्यूल असल्याचं दिसून येतं. लक्षात येत आहे. आता आपण लक्षामध्ये घेणार आहोत टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन. मॉलिक्यूल आणि मॉलिक्यूल मध्ये जे इंटरॅक्शन्स असतात त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात ते आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचे आहे. सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो आहे डायपोल डायपोल इंटरॅक्शन. डायपोल डायपोल इंटरॅक्शन हे दोन पोलार मॉलिक्यूल्स मध्ये असतं आणि पोलार मॉलिक्यूल म्हटलं की त्यांची जी डायपोल मोमेंट आहे ही नॉन झिरो असणार, ती परमनंटली नॉन झिरो असणार.
आलं की लक्षात. मग आता व्हॉट इज डायपोल डायपोल इंटरॅक्शन? इट इज द इंटरॅक्शन बिटवीन टू पोलार मॉलिक्यूल विथ अ परमनंट नॉन झिरो डायपोल मोमेंट. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ HCl. HCl मध्ये तुम्हाला काय दिसतं की हायड्रोजन आणि क्लोरीन हे जे दोघं जण आहे, हायड्रोजन आणि क्लोरीन हे एक एक इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि एक एक इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळे दोघांची भागीदारी सारखी असते. आपली अपेक्षा असते की ही जी शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर आहे ही दोघांच्या बरोबर मध्यभागी राहायला पाहिजे, पण प्रत्यक्षामध्ये क्लोरीन हा स्ट्रॉंग नॉन मेटल आहे, तो पॉवरफुल इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, तो या बॉन्डिंग इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढून घेतो. बॉन्डिंग इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढतो म्हणजेच निगेटिव्ह चार्ज स्वतःकडे ओढतो आणि त्यामुळे क्लोरीन वरती येतो पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि साहजिकच हायड्रोजन वरती येतो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच HCl मध्ये हायड्रोजन हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, क्लोरीन हा निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजेच HCl मध्ये दोन चार्जेस आहे, दोन पोल्स आहे, म्हणून HCl ला आपण पोलार मॉलिक्यूल असं म्हणू. मग आता दोन HCl मॉलिक्यूल घेतले. या दोन HCl मॉलिक्यूल मध्ये काय दिसतं तर या HCl मॉलिक्यूल मधला निगेटिव्ह चार्ज क्लोरीन, या HCl मॉलिक्यूल मधला पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिसतं. म्हणजेच एक प्रकारे दोन पोलार मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिसतं आणि दोन पोलार मॉलिक्यूल मध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यालाच म्हटलं जातं डायपोल डायपोल इंटरॅक्शन. जेव्हा जेव्हा दोन पोलार मॉलिक्यूल मध्ये तुम्हाला फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिसेल त्याला तुम्ही डायपोल डायपोल इंटरॅक्शन असं म्हणू शकाल. काही ॲडिशनल एक्झाम्पल मध्ये HBr, H2S, NH3 हे सुद्धा पोलार मॉलिक्यूल आहे, त्यामुळे यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डायपोल डायपोल इंटरॅक्शनच दिसणार आहे. या डायपोल डायपोल इंटरॅक्शनचं एक वैशिष्ट्य आहे, जेवढी डायपोल मोमेंट हाय असते ना तेवढं डायपोल डायपोल इंटरॅक्शन स्ट्रॉंग असतं. आपण दिलंय बघा, इफ द डायपोल मोमेंट इज हाय then the dipole dipole interaction is strong. This is about the dipole dipole interaction which is in between two polar molecule with a permanent non-zero dipole moment. लक्षात आलंय पहिला. आता दुसऱ्या प्रकारचं जे इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन आहे ते आहे डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन. डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन. आता जेव्हा आपण म्हणतो डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन तेव्हा इट इज द इंटरॅक्शन विच इज इन बिटवीन द पोलार मॉलिक्यूल विथ अ नॉन झिरो डायपोल मोमेंट अँड नॉन पोलार मॉलिक्यूल विथ अ झिरो डायपोल मोमेंट. हे जे इंटरॅक्शन आहे डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन हे पोलार मॉलिक्यूल मध्ये आणि नॉन पोलार मॉलिक्यूल मध्ये असतं. पोलार मॉलिक्यूल म्हटला की त्याची नॉन झिरो डायपोल मोमेंट असते आणि नॉन पोलार मॉलिक्यूल म्हटला की त्याची डायपोल मोमेंट ही झिरो असते. आता हे जे इंटरॅक्शन आहे हे कशा पद्धतीने होतं लक्ष द्या. आपण या ठिकाणी AB हा पोलार मॉलिक्यूल घेतला. त्याला पोलार का म्हटलं कारण त्यामध्ये A वर पॉझिटिव्ह आणि B वर निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे तो पोलार मॉलिक्यूल आहे. म्हणजेच त्याची डायपोल मोमेंट ही झिरो असणार नाही, ती नॉन झिरो असेल. दुसरीकडे C नावाचा नॉन पोलार मॉलिक्यूल आपण घेतलाय. नॉन पोलार म्हणजे त्यामध्ये पोल्स नाही, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही. पण ज्या वेळेला हा जो पोलार मॉलिक्यूल आहे हा जेव्हा अप्रोच करतो या नॉन पोलार मॉलिक्यूल कडे, this polar molecule when approaches the non-polar molecule, then this polar molecule induces the temporary charge separation in this non-polar molecule. या non-polar molecule मध्ये टेम्पररी चार्ज सेपरेशन हा इंड्यूस करतो, प्रदान करतो, निर्माण करतो, त्याला प्रेरित करतो आणि त्यामुळे या C जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चार्ज सेपरेशन दिसतं, ऑल्दो इट इज टेम्पररी, पण चार्ज सेपरेशन निर्माण झाल्याचं दिसतं. मग टेम्पररी चार्ज सेपरेशन आहे म्हणजेच याला म्हणतात इंड्यूस्ड डायपोल. निर्माण केलेला डायपोल, प्रदान केलेला डायपोल हा ओरिजिनल डायपोल होता. ओरिजिनल पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज होते पहिल्यापासूनच. याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह नव्हतं, हा तर नॉन पोलार मॉलिक्यूल होता. पण याच्या संपर्कात आला हा नॉन पोलार मॉलिक्यूल, पोलार मॉलिक्यूलच्या संपर्कात आल्यावर या पोलार मॉलिक्यूलनी त्या नॉन पोलार मॉलिक्यूलला सुद्धा प्रेरित केलं आणि त्याच्यामध्ये टेम्पररी चार्ज सेपरेशन निर्माण केलं. त्यामुळे काय झालं की एक इंटरॅक्शन, एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन या दोन मॉलिक्यूल्स मध्ये निर्माण झालं.
कोणते दोन मॉलिक्यूल आहे? हा आहे पोलार मॉलिक्यूल आणि हा आहे नॉन पोलार मॉलिक्यूल. पण कसा नॉन पोलार मॉलिक्यूल? ज्यात आता टेम्पररी चार्ज सेपरेशन झालाय, ज्यात आता इंड्यूस डायपोल आलेला आहे. म्हणजे दिस इज द इंटरॅक्शन बिटवीन the polar molecule with a permanent dipole and non-polar molecule with a induced dipole. हा नॉन पोलार आहे पण यात इंड्यूस डायपोल आहे, यात टेम्पररी चार्ज सेपरेशन आहे. तर या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन असतं ना त्याला म्हटलं जातं डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. नावामध्येच लक्षात यायला पाहिजे बघा, डायपोल डायपोल म्हणजे दोन पोल म्हणजे पहिल्यापासून दोन्ही पोलार असले पाहिजे. म्हणजे डायपोल डायपोल इंटरॅक्शन इज इन बिटवीन टू पोलार मॉलिक्यूल. आता इथे नाव आहे डायपोल इंड्यूस डायपोल. डायपोल म्हणजे परमनंट पोलार आहे, इंड्यूस डायपोल पहिले पोलार नव्हता म्हणजे नॉन पोलार होता, पण त्यात डायपोल इंड्यूस केलेला आहे म्हणजेच टेम्पररी चार्ज सेपरेशन निर्माण झालेलं आहे. कोणाच्या सान्निध्यामुळे? तर पोलार मॉलिक्यूलच्या सान्निध्यामुळे, त्याच्या कॉन्टॅक्टमुळे, त्याच्या इन्फ्लुएन्समुळे तो टेम्पररी चार्ज सेपरेशन यात निर्माण होतं आणि मग त्याला म्हटलं जातं डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. काय म्हटलंय बघा, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. It is the interaction between polar molecule with a non-zero dipole moment and non-polar molecule with a zero dipole moment. When polar molecule approaches the non-polar molecule, polar molecule approaches the non-polar molecule, then polar molecule induces dipole, that is temporary charge separation in non-polar molecule. हा पोलार मॉलिक्यूल जेव्हा नॉन पोलार कडे अप्रोच होतो तेव्हा हा पोलार मॉलिक्यूल याच्यामध्ये तात्पुरतं का होईना, टेम्पररी का होईना चार्ज सेपरेशन निर्माण करतं. आणि मग काय होतं? नाउ देर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन चार्ज सेपरेटेड पोलार मॉलिक्यूल अँड चार्ज इंड्यूस्ड नॉन पोलार मॉलिक्यूल अँड धिस फोर्स ऑफ इंटरॅक्शन इज कॉल्ड एज डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन. हे तर आपण जनरल एक्झाम्पल घेतलाय, पण प्रॅक्टिकल एक्झाम्पल जर का घेतलं तर NH3 जो पोलार मॉलिक्यूल आहे आणि C6H6 जो नॉन पोलार मॉलिक्यूल आहे, या NH3 आणि C6H6 म्हणजे बेन्झीन म्हणजे अमोनिया आणि बेन्झीन यांच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे ते इंटरॅक्शन असतं डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन. अशा तऱ्हेने दोन इंटरॅक्शन सध्या आपण लक्षामध्ये घेतलेले आहेत. थँक्यू.